काय होत होता तुम्हाला त्रास? मला स्पॉन्डिलिटिसचा त्रास होत होता आणि चक्कर सुद्धा मधून मधून यायची. बरं. तर आता मी मिलिंद शेट्टे, डॉक्टर मिलिंद शेट्टे, अकुप्रेशर अकुपंक्चर, चैतन्य होलिस्टिक हिलिंग सेंटर, इथे मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. काहीतरी 8 ते 10 दिवस ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यानंतर मला 8 ते 10 दिवसांनी खूपच फरक पडला. त्यांच्याकडली ट्रीटमेंट साधारण 15 दिवस असते, पण मी 8-10 दिवसातच पूर्ण कव्हर झालो. आणि त्याच्यानंतर पण काही माझे प्रॉब्लेम होते. तर मला युरिनचं म्हणजे सतत जावं लागायचं, रात्री 3 ते 4 वेळा जावं लागायचं आणि मला कंटाळा यायचा एवढं उठायचं म्हणजे रात्री. पण ते सुद्धा मी त्यांच्याकडनं काही ट्रीटमेंट घेऊन मॅग्नेटच्या साहाय्याने त्यांनी मला ट्रीटमेंट दिली आणि मी लवकरच म्हणजे त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी त्याचा मला फरक खूप जाणवला आणि चांगले डॉक्टर आहेत आणि मी असं हमखास सांगू शकतो का मी तिथे बरा झालो, मला बरं वाटलं आता आणि आता म्हणजे व्यवस्थित आहे. ओके. तुमचं नाव काय? हरिश्चंद्र बाबू मराडे. ओके. मग तुम्हाला ॲक्युपंक्चर विषयी काय मत आहे दुसऱ्यांना सांगणं? अकुपंक्चरने खूप असाध्य रोग साध्य होतात. ॲक्च्युली म्हणजे कॅन्सर सारखे पण रोग काही, मला साधारण कल्पना आहे का कॅन्सर सारखे आजार सुद्धा बरे होतात याच्यानं आणि बाकीचे सगळेच प्रॉब्लेम बरे होतात. सगळे कोणताही हे असला आजार तरी तो बरा होतो. पण आपण योग्य ट्रीटमेंट त्यांनी सांगितल्याप्रमाणे 10 ते 15 दिवस घेतली पाहिजे आणि काही तथ्य त्यांच्याकडे काही नसतंच, पण काही सांगितलं तर ते आपण जरा सांभाळलं पाहिजे. ओके. थँक यू. थँक यू व्हेरी मच.